आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती ड्रायफ्रुट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधून शहरभर ड्रायफ्रुट्सचा पुरवठा होत असताना या मागणीचा मोठा फायदा घेत काही भेसळखोरांनी बाजारपेठेत मोठा गोरखधंदा सुरू केल्याचं उघड झालेलं आहे। या मार्केटमधील गाड्यांमध्ये अनधिकृतपणे बदाम आणि ड्रायफ्रुट्समध्ये भेसळ करून आत आणि बाहेर विक्री केली जाते आणि या व्हिडिओमध्ये मनुक्यांना रासायनिक द्रावणाने धुतलं जात आहे। त्यावरती रंग आणि पावडर टाकून चमकदार बनवण्याची प्रक्रिया केली जाते। हीच वस्तू पुढे प्रोसेसिंग करून फ्लेवरमध्ये निघतात आणि आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात विक्रीसाठी ठेवली जात आहे। विश्वनाथ सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। विश्वनाथ, काय नेमकं घडतंय? नक्कीच हे धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण सणासुदीच्या दिवशी अशा प्रकारे व्हिडिओ समोर येणं आणि अशा पद्धतीने लोक विश्वासाने ह्या सगळ्या खरेदी करत असतात। आपण व्हिडिओत पाहू शकता की ड्रायफ्रूट वरती कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते, कारण नवी मुंबईतलं कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे मार्केट आहे ते आशिया खंडातलं सर्वात मोठं मार्केट आहे। मुंबईचं नाही, ते मुंबईच्या आसपास उपनगर असतील, ठाणे, रायगड, तसंच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, लांब लांबून माणसं खरेदी करायला येत असतात। व्यापारीसह माणसं देखील या मार्केटमध्ये खरेदी करायला येत असतात आणि हे मार्केट असं आहे की मोठं मार्केट आहे। सर्वसामान्य ग्राहकांना, माणसांना कळत नाही नेमकं कशा पद्धतीचे व्यवहार चालतात, प्रोडक्ट कसे आहेत, विश्वासाने तिथे येतात आणि हे आता उघड आलंय समोर म्हणून तो विश्वास बसतोय, नाहीतर हे असे प्रकार होतच असतात। आणि अशा सणासुदीच्या दिवशी सर्वच नाही तर किमान काही व्यापारी आहेत अशा पद्धतीने करत असतात आणि अरेरावी त्यांची खूप असते। हा व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आणि एफडीआय, विशेष करून शासनाचे जे एफडीआय जे आहेत अधिकारी, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, कदाचित दुर्लक्ष करत असावे। हे प्रकरण समोर आल्यानंतर निश्चितच कारवाई होईल, मात्र असे प्रकार होत असतात हे मात्र नक्की हे म्हणावं लागेल, कारण मिठाई देखील मोठ्या प्रमाणात असते आणि फ्रूट मार्केट, बाकीचे मार्केटमध्ये देखील असे अवैध प्रकार होत असतात। कारण हे दिवाळीच्या असताना अशा पद्धतीने व्हिडिओ समोर येणं हे निश्चितच खूप धक्कादायक म्हणावं लागेल। व्यापारी अशा गोष्टी मान्यच करत नाहीत, त्यांना वाटतं आपलं व्यवहार चालले ते कोणाला कळत नाही। पण सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, ही घटना समोर आल्यानंतर निश्चितच शासन कडक कारवाई करेल संबंधित व्यापाऱ्यांवर, हे मात्र नक्की आहे। निश्चित विश्वनाथ, त्यामुळे काय कारवाई होते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी।